हॅलो. मोशन इन अ प्लेन या आपल्या तिसऱ्या चॅप्टरचं आजचं हे पहिलं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत इंट्रोडक्शन आणि त्यानंतर अभ्यास करणार आहोत रेक्टिलिनियर मोशनचा. आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे मूव्हिंग ऑब्जेक्ट्स बघत असतो आणि मोशन म्हणजे तरी नक्की काय, तर मोशन इज द चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ टाइम. म्हणजे टाइम प्रमाणे एखाद्या वस्तूची पोझिशन चेंज होणे म्हणजेच ती गोष्ट किंवा तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशनमध्ये आहे असं आपण मानतो. आपण अशा बऱ्याचशा उदाहरणांमध्ये बघितले अशा प्रकारचं मोशन. म्हणजे खेळण्यातली कार जशी बघा अशी आपण ढकलतो, किंवा अगदी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर अगदी क्रिकेटच्या खेळाचं आपल्याला देता येईल की क्रिकेटच्या खेळात एखादा क्रिकेटर जसं सिक्स मारतो आणि तेव्हा जी बॉलची मोशन असणार आहे त्याचं एक उदाहरण आपल्याला घेता येईल. किंवा अगदी एरोप्लेनच्या बाबतीत एरोप्लेन एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं तर त्यावेळची जी काही सिच्युएशन आहे, तर अशा प्रकारची ही जी मोशन्स आपण बघितली ही वेगवेगळ्या 3 कॅटेगरीमध्ये आपण सांगू शकतो. कुठल्या कुठल्या कॅटेगरी सांगता येतील आपल्याला, तर पहिलं बघा मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, दॅट इज रेक्टिलिनियर मोशन. बरोबर आहे. सो आपण जे पहिलं एक्झाम्पल बघितलं टॉय कारचं, तर हे अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे अशा प्रकारचं मोशन जे आहे ते रेक्टिलिनियर मोशन आहे. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे मोशन इन 2 डायमेन्शन्स, दॅट इज मोशन इन अ प्लेन. म्हणजे जो क्रिकेटरनं म्हणजे आता आपण युवराज सिंगनं मारलेला 6 बघितला तर ते काय आहे, तर मोशन इन अ प्लेनचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. किंवा तिसऱ्या याच्यात आपण बघितलं मोशन इन 3 डायमेन्शन्स, दॅट इज मोशन इन स्पेस. सो आपण त्या कंडिशनमध्ये जे एरोप्लेन उडताना आपण बघितलं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं तर ते पूर्णपणे स्पेसमध्ये फिरतंय. सो इट इज 3 डायमेन्शनल केस. रेक्टिलिनियर मोशनमध्ये होतं काय की फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट असेल किंवा त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती वन अँड द सेम लाईनमध्ये ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसते. सो एकाच लाईनमध्ये त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारा फोर्स असतो आणि त्याच डायरेक्शनमध्ये किंवा त्याच लाईनमध्ये त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपल्याला दिसते. त्यामुळे जी सगळी डिस्टन्सेस आहेत ती आपण काय करतो तर एकाच लाईनमध्ये मोजतो आणि त्यामुळे एकतर ते पॉझिटिव्ह ॲक्सिसमध्ये किंवा निगेटिव्ह ॲक्सिसमध्ये अशा पद्धतीने आपण मोजतो. म्हणजे भले जर अलॉंग द एक्स ॲक्सिस असेल तर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असं तरी होईल. किंवा अलॉंग द वाय ॲक्सिस जर असेल तर काय होईल, अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. आणि मग जेव्हा डिरेक्शनचा जेव्हा विषय येतो आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितले की त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं तर वेक्टर नोटेशन आपल्याला वापरावं लागेल, जेणेकरून आपल्याला त्याची पर्टिक्युलर जे ऑब्जेक्ट आहे त्याची डिरेक्शन आपल्याला सांगता येईल. आणि जेव्हा आपल्याला आता 1 डायमेन्शनमध्ये पण गरज पडते, इवन 2 डायमेन्शनमध्ये पण गरज पडते, इवन 3 डायमेन्शन्समध्ये सुद्धा आपल्याला गरज पडणार आहे वेक्टर नोटेशनची. तर आता आपण रेक्टिलिनियर मोशनचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. सो आपण काय करूया की एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया की जे अलॉंग द स्ट्रेट लाईन मूव्ह होत आहे आणि असं कन्सिडर करूया की ही जी लाईन आहे ती अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे. ओके, सिम्प्लिसिटीसाठी आपण एक्स ॲक्सिसवरूनच तो ऑब्जेक्ट मूव्ह होतो असं आपण म्हणतोय. आणि त्याच्याहून आणखीन सिम्प्लिफाय जर करायचं झालं तर आपण असं कन्सिडर करूया की तो ऑब्जेक्ट नसून ती एक साधी कार आहे. ओके, कारण ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा कार म्हटलं की तुम्हाला ते आणखीन इझी जाईल. आणि काय म्हटलं बघा, लेट x1 बार अँड x2 बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द बॉडी ॲट अ टाइम t1 अँड t2 ड्युरिंग इट्स मोशन. म्हणजे सुरुवातीला t1 या टाइमला त्याची जी पोझिशन आहे, पोझिशन वेक्टर जो आहे तो x1 बार असणार आहे आणि t2 या टायमिंगला त्याचा जो पोझिशन वेक्टर असणार आहे तो x2 बार असणार आहे. ओके, सो वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत या मोशनमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट आहे म्हणा, किंवा पाथ लेंथ आहे, स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, अशा बऱ्याच गोष्टी इथे अभ्यासाला आपल्याला लागणार आहेत. पण आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ याच्यातला जो काही फरक आहे बेसिक तेवढाच फक्त आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला अभ्यास करूया डिस्प्लेसमेंटचा. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर बेसिकली 2 पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. इथे काय म्हटलंय बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट बिटवीन t1 अँड t2 इज द डिफरन्स बिटवीन द पोझिशन वेक्टर्स ऑफ द ऑब्जेक्ट ॲट द 2 इन्स्टन्सेस. ओके, सो 2 वेगवेगळ्या टायमिंगला बरोबर त्याची जी पोझिशन होती त्या ऑब्जेक्टची याच्यामधला जो फरक आहे त्याला यांनी काय म्हटलंय तर डिस्प्लेसमेंट असं म्हटलंय. सो जर आपण
मग अशी आपण डिस्कस करताना सुरुवातीला असं म्हटलं होतं अझम्पशन मध्ये की याचे जे पोझिशन वेक्टर्स आहेत ते सुरुवातीला तो x1 बार म्हटला होता आणि नंतर तो आपण x2 बार आहे असं आपण म्हटलं होतं. तर मग आपण काय करू शकतो, तर जी डिस्प्लेसमेंट आहे ती आपण कशी लिहू शकतो, तर एस बार हा आपला सिम्बॉल आहे डिस्प्लेसमेंटसाठीचा. तर आपण फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहू शकतो बघा, एस बार इज इक्वल टू डेल्टा एक्स बार इज इक्वल टू x2 बार मायनस x1 बार. सो फायनल आपली जी पोझिशन आहे तिचा जो पोझिशन वेक्टर आहे तो x2 बार आहे आणि इनिशियल जी पोझिशन होती तिथला जो पोझिशन वेक्टर आहे तो होता x1 बार. सो या दोघांमधला आपण फरक घेतला की आपल्याला काय मिळेल, तर डिस्प्लेसमेंट मिळेल. सो त्याची जी डिरेक्शन आहे तर आपल्याला माहिती आहे डिरेक्शन ऑब्व्हियसली आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की इट्स डिरेक्शन इज अलॉंग द लाईन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड डायमेन्शन्स आर दॅट ऑफ द लेंथ. सो ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं तसंच की हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे बरोबर डिस्प्लेसमेंट म्हणजे, आणि त्याच्यामुळे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स म्हणजे लेंथ. याचा अर्थ काय, तर तुम्हाला समजा सांगितलं की राईट द डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, तर तुम्ही किती लिहाल, काय लिहाल, तर एम 0 असणार आहे, एल काय असणार आहे 1 असणार आहे कारण लेंथचे डायमेन्शन आपण म्हटले, त्यामुळे एम 0 एल 1 आणि टी 0 असणार आहे. हे थोडंसं एखाद्या उदाहरणातून आपण समजून घेऊया. बघा काय म्हटलं, फॉर एक्झाम्पल if an object has traveled through 1 meter from time t1 to t2 along the positive x direction, the magnitude of its displacement is 1 meter and its direction is along पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो आपण ते जे एक्झाम्पल आहे मी तुमच्या समोर ठेवतोय. आता मी मगाशी म्हटलं तसं तुमच्या समोर कार मी ठेवली आहे बघा. तर याच्यात काय होईल, तर तुम्हाला दिसते इथे म्हटलंय की हे जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे ही आपली कार आहे समजा, आणि इट इज ट्रॅव्हलिंग थ्रू 1 मीटर फ्रॉम टाइम T1 टू T2 असं म्हटलंय. सो T1 टाइम आहे हा, इथे आपण टायमर लावलाय आणि इथे T2 आहे. डिस्टन्स बघा, इथे 0चा मार्ग आहे, इथे -1 मीटर आहे आणि इकडच्या साईडला जो आहे तो 1 मीटर आहे बरोबर आहे. सो इकडच्या साईडला पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन आहे आणि त्याच्या मागच्या साईडला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला निगेटिव्ह एक्स डिरेक्शन दिसणार आहे. पण आता आपली जी मुवमेंट आहे या ऑब्जेक्टची किंवा आपल्या भाषेत ही कार आहे ही बरोबर आहे, तर या कारची जी मुवमेंट आहे ही काय असणार आहे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन, आणि त्याची जी मॅग्निट्यूड आहे ती किती असणार आहे, 1 मीटर असणार आहे. बघा ही जी कार आहे ही आता 0 पासून आपण काय करतोय, तिला आपण पुढे ढकलतोय, म्हणजे ड्रायव्हर पुढे नेणार आहे बघा ती, आणि ती 1 मीटरच्या मार्कवर जाऊन थांबली. ओके, सो याची जी डिरेक्शन आहे ही अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे तुम्हाला दिसते, आणि त्याने जे डिस्टन्स कव्हर केलं आहे बेसिकली ते किती आहे, तर 1 मीटर. सो आधी तो 0ला होता आणि 1 मीटरचा जो मार्क आहे तिथपर्यंत ही कार जाऊन थांबलेली आहे. सो डिस्टन्स किती, तर 1 मीटर, आणि याची डिरेक्शन जी आहे ती अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असलेली आपल्याला दिसतीये. पण आता जे आपण बोलतो हे पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन बद्दल बोलतोय. समजा हीच कार आपण काय केली, 0 पासून समजा निगेटिव्ह एक्स डिरेक्शन मध्ये नेली आणि अंतर सुद्धा समजा तेच तेवढंच ठेवलं, म्हणजे 1 मीटर समजा ठेवलं, म्हणजे आता ही बघा इथे ती काय झाली, कार इकडून या डिरेक्शन मध्ये गेली. समजा आपण असं केलं की 0 पासून ही इकडच्या साईडला गेली, तर काय होईल, त्या सिच्युएशनचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल. बघा काय म्हटलं इथे, इफ द ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्ड अराउंड द निगेटिव्ह एक्स डिरेक्शन थ्रू द सेम डिस्टन्स इन द सेम टाइम, कारण जेवढा टाइम आपण मगाशी तिथे वापरला होता तेवढ्याच टायमिंग मध्ये आणि अंतर सुद्धा तेवढंच जाणार आहे. ओके, 1 मीटर एवढं डिस्टन्स जाणार आहे ती. द मॅग्निट्यूड ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट विल बी सेम बट द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट इज अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. सो मॅग्निट्यूड तर तीच राहील बरोबर आहे, पण जी डिरेक्शन आहे ती मगाशी काय होती, तर ती अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस होती, पण ती आता कार उलट्या दिशेने जाते, त्यामुळे तिची जी डिरेक्शन आहे ती अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असणार आहे. बघा त्या कारचं तोंड जे आहे हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आहे आणि ती आता 0 पासून निगेटिव्ह एक्स डिरेक्शन मध्ये 1 मीटर इतकं अंतर ट्रॅव्हल करून जाणार आहे. ओके, ही बघा पोहोचली आपली कार 1 मीटर अंतर ट्रॅव्हल करून. तर तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी ती इथून इथे गेली होती, अंतर तर तेवढंच कापले 1 मीटर, म्हणजे मॅग्निट्यूड दोन्ही वेळेला सेम आहे. डिरेक्शन पहिल्या वेळेला अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन होती आणि आता ती अलॉंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शन आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आणखीन एका उदाहरणातून मी तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणखीन डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, पण तत्पूर्वी आपण पाथ लेंथ म्हणजे काय ते समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ याच्यामध्ये ऍक्च्युअली फरक काय आहे ते समजून घेऊया. तर सुरुवातीला आपण वळूया पाथ लेंथकडे. ओके, पाथ लेंथ म्हणजे काय बघा, काय म्हटलंय,
दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. आणि खाली असं म्हटलंय, इट इज द स्केलर क्वांटिटी अँड इट्स डायमेन्शन्स आर ऑल्सो दॅट ऑफ द लेंथ. ओके, सो पाथ लेंथची डायमेन्शन जे आहेत किंवा त्याचं जे युनिट आहे ते डेफिनेटली काय असणार आहे, युनिट जे आहे ते मीटर असणार आहे आणि डायमेन्शन जे आहेत ते लेंथ सारखेच असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे, एल तुमचा 1 असणार आहे, एम 0 असणार आहे आणि टी तुमचा 0 असणार आहे. बरोबर आहे. आणि स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. सो इथे काही डिरेक्शनची गरज नाही, कारण इथे काय म्हटलं बघा, दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. बरोबर आहे. सो ॲक्च्युअल डिस्टन्सने किती ट्रॅव्हल केले यालाच आपण काय म्हणतो, पाथ लेंथ असं म्हणतो. जे डिस्टन्स हा शब्द जो आहे ना, एरवी आपण त्याला डिस्टन्स म्हणतो, आपण आता या फिजिक्सच्या भाषेमध्ये आपण त्याला पाथ लेंथ असं म्हणतो. सो ॲक्च्युअल जे डिस्टन्स आहे, ॲक्च्युअल डिस्टन्स असं म्हटलंय, कारण एखादी ऑब्जेक्ट काय होईल तर एखाद्या ठिकाणी जाईल आणि परत पाठी येईल. पण मोजताना तुम्हाला काय करायचं, एकूण जेवढं काय डिस्टन्स आहे, म्हणजे आधी गेलेलं अंतर आणि पुन्हा मागे आलेलं ते सुद्धा अंतर आपल्याला ऍड करून जे टोटल अंतर होईल ते ॲक्च्युअल डिस्टन्स जे आहे ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट, याला आपण काय म्हणणार आहोत, पाथ लेंथ असं म्हणणार आहोत. ओके, याची पण जी कन्सेप्ट आहे ना ती तुम्हाला मी आता आणखीन पुन्हा एकदा ती कारचं एक्झाम्पल दाखवतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पाथ लेंथ आणि हा जो विषय आहे आपला डिस्प्लेसमेंटचा याच्यामध्ये फरक काय आहे. ओके, तर वळूया आपण त्या भागाकडे. बघा, इफ अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स अलॉंग द एक्स ॲक्सिस फ्रॉम एक्स इज इक्वल टू 2 मीटर टू एक्स इज इक्वल टू 5 मीटर, देन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 3 मीटर. आपल्याला माहिती आहे, समजा एक्स इज इक्वल टू 2 मीटरच्या मार्कवर समजा आपली कार उभी आहे आणि तिथून एक्स इज इक्वल टू 5 मीटर म्हणजे 5 मीटरच्या मार्क पर्यंत कार गेली, तर त्या कारनं जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे, तुम्ही म्हणाले मीटरमध्येच एवढं छोटंसंच डिस्टन्स आपण घेतो, ते तुम्हाला कळण्यासाठी आपण घेतले. सो डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे, तर 3 मीटर आहे. पुढे काय म्हटलं बघा, इन दिस केस द डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो 3 मीटर. बरोबर आहे. अँड इट्स डिरेक्शन इज अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो जर या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर बघितलात तर काय होणार आहे बघा, तर डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे, 3 मीटर असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असणार आहे, 3 मीटर असणार आहे. कारण त्या एकाच पाथमध्ये, एकाच स्ट्रेट लाईनमध्ये ती जी कार आहे ती ट्रॅव्हल करणार आहे. ती सिच्युएशन तुमच्या समोर आणतोय बघा. समजा ही बघा, ही कार आहे, इथे मी तुमच्या समोर हे मार्क लावून ठेवलेले आहेत बघा, डिस्टन्स जे आहे ते मीटरमध्ये दाखवले आणि कार जी आहे ती आता आपण म्हटलंय की एक्स इज इक्वल टू 2 मीटर, म्हणून जी कार आहे ती आपण 2 मीटरच्या मार्कला उभी आहे बघा. आणि त्याच्यानंतर ती काय करणार आहे, तर पुढे जाणार आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि आपल्याला 5 मीटरचा जो मार्क आहे तिथपर्यंत जाऊन ती थांबणार आहे. ओके, आता कंडिशन काय होईल बघा, या परिस्थितीमध्ये बरोबर तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 3 मीटर. बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा शॉर्ट पाथ नाहीच आहे, हाच शॉर्टेस्ट पाथ आहे आणि त्याच्यामुळे आताच्या केसमध्ये तिची डिस्प्लेसमेंट सुद्धा काय आहे, 3 मीटर. आता तिथे जेव्हा डिस्प्लेसमेंट आहे तेव्हा तिला डिरेक्शनची गरज आहे. बरोबर आहे. सो डिरेक्शन फक्त सांगावी लागेल इथे की ती काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. सो तुम्हाला फरकाचे मुद्दे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर पटकन तुम्हाला सांगतो बघा काय आहे त्यामध्ये. काय डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण डिरेक्शनची गरज आहे आणि पाथ लेंथ ही स्केलर क्वांटिटी. आताच आपण बघितलं, तर हा पहिला फरकाचा मुद्दा आपल्याला पटकन लक्षात येईल. आता आपण याच्यामध्ये एक ट्विस्ट आणूया. आपल्याला आता काय करायचंय, ही जी कार गेली आहे पुढे, बरोबर आहे, तिला आपल्याला मागे आणायचंय. रिव्हर्स घेऊया आणि काय करायचं आपल्याला, तर ती कार एक्स इज इक्वल टू 4 मीटर इथपर्यंत आपण आणूया. म्हणजे जो 4 मीटरचा जो मार्क आहे तिथपर्यंत आपल्याला ती रिव्हर्स घ्यायची आहे. ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं, 1 मीटर ती मागे घ्यायची आहे. म्हणजे काय म्हटलं बघा इथे, देन द डिस्टन्स थ्रू विच द ऑब्जेक्ट हॅज मूव्ड इन्क्रीजेस टू 3 + 4 मीटर. सो जे आता आपण म्हणत होतो ना पाथ लेंथ म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल, तर सुरुवातीला ती 3 मीटर गेली आहे आणि मी आता काय करणार आहे, तिला 1 मीटर रिव्हर्स मध्ये मागे आणून ठेवणार आहे 4च्या पोझिशनवरती. एक्स इज इक्वल टू 4 म्हटलंय. बरोबर आहे. सो पहिल्यांदा ती 5 पर्यंत गेली होती, कुठून 2 पासून 5 पर्यंत, म्हणजे एकूण 3 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं. आणि नंतर आता पुन्हा ती 5 कडून कुठे येणार आहे, तर 4च्या मार्कवर येणार आहे. याचा अर्थ 1 मीटर ती मागे येणार आहे. म्हणजे सुरुवातीला तिने 3 मीटर एवढं अंतर ट्रॅव्हल केलं होतं, आता 1 मीटर ट्रॅव्हल अंतर करेल जेव्हा ती मागे येते. बरोबर आहे. त्याच्यामुळे टोटल अंतर किती म्हटलं इथे, इन्क्रीजेस टू 3 + 1 4 मीटर. सो 4 मीटर इतकं तिचं ऍक्च्युअल डिस्टन्स झालं आणि म्हणून या ठिकाणी पाथ लेंथ किती आहे, तर 4 मीटर आहे. बरोबर आहे. सो ती सिच्युएशन जी आहे ती पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतो कारची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मगाशी जी कंडिशन होती त्याच्यानुसार कार आता आपली बरोबर 5च्या मार्कवर गेली आहे, 5 मीटरच्या. ती सुरुवातीला होती 2 वरती, आता पोहोचली आहे ती 5 मीटर वरती. आता आपण काय करणार आहोत, रिव्हर्स गिअर टाकणार आहोत आणि रिव्हर्स गिअरने तिला 1 मीटर मागे आणणार आहोत. ओके, सो ती मागे आली
1 मीटर आणि इथे थांबली, बरोबर आहे. आताच्या कंडिशनमध्ये काय झालं बघा, शॉर्टेस्ट पाथ म्हणजे प्रत्यक्षामध्ये आता त्याची फायनल पोझिशन जी आहे, मग अशी आपण ज्या डेफिनेशनमध्ये याचा उल्लेख पण केला होता, शॉर्टेस्ट डिस्टन्स, आणि दुसरी आणखीन एक डेफिनेशन वेगळ्या भाषेत आपण काय लिहिली होती की जी फायनल पोझिशन आहे ती आणि इनिशियल पोझिशन याच्यामधला आपल्याला जो फरक आहे तो आपल्याला काय देईल, तर त्याची डिस्प्लेसमेंट देईल. तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला तो 2 वर होता, 2 मीटरच्या मार्कवरती, आणि आता 5 वर जाऊन तो पुन्हा कुठे आलाय तर 4 वर आलाय. म्हणजे इनिशियल पोझिशन होती 2 आणि आता फायनल पोझिशन किती आहे तर 4, म्हणजे 2 मीटर होती आधी आणि आता ती आली 4 मीटर. आणि मग याच्यामुळे काय होईल तर या ठिकाणी डिस्टन्स किंवा पाथ लेंथ किती झालंय तर 4 मीटर झालंय, पण डिस्प्लेसमेंट किती झाली, आता फायनल डिस्प्लेसमेंट किती आहे 4 मीटर आणि इनिशियल डिस्प्लेसमेंट 2 मीटर. म्हणजे याचा अर्थ या केसमध्ये पाथ लेंथ 4 मीटर आहे पण डिस्प्लेसमेंट किती आहे तर 2 मीटर आहे. ओके, सो इथे लिहिलंय बघा, इट्स इनिशियल पोझिशन वॉज x इज इक्वल टू 2 मीटर अँड द फायनल पोझिशन इज नाउ x इज इक्वल टू 4 मीटर अँड दस इट्स डिस्प्लेसमेंट इज डेल्टा x इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 मीटर. सो इथे काय म्हटलंय, द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट इज 2 मीटर अँड इट्स डिरेक्शन इज अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. सो जी डिरेक्शन पहिल्यांदा होती ती डिरेक्शन तीच राहिली बघा, बरोबर आहे. सो डिरेक्शन मध्ये बदल झालेला नाही, पण परिस्थिती काय झाली तर जी मॅग्निट्यूड आहे या डिस्प्लेसमेंटची ती आहे 2 मीटर, पण जे ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथ किती आहे या केसमध्ये टोटल 4 मीटर आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल की पाथ लेंथ जी आहे ती या ठिकाणी जास्त आहे आणि पाथ लेंथची जी मॅग्निट्यूड आहे ती काय असणार आहे, डेफिनेटली जास्त असणार आहे. आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची जी मॅग्निट्यूड आहे ती 2 मीटर आहे, म्हणजे ती कमी झाली आहे. सो या गोष्टीमध्ये एक तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी डिस्प्लेसमेंट आहे ना ही काय असणार आहे, नेहमी एकतर तुमच्या पाथ लेंथ एवढीच असेल, बरोबर आहे, कारण जी पहिल्या केसमध्ये आपण बघितलं की एकाच डिरेक्शनमध्ये जेव्हा ट्रॅव्हल केली त्यावेळेला परिस्थिती काय झाली, 3च मीटर गेले होते, 2 पासून 5 पर्यंत गेलं होतं, बरोबर, बाकी ती रिव्हर्स आलीच नव्हती गाडी. त्यावेळेला डिस्टन्स आणि पाथ लेंथ आणि तुमची डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी सेम होत्या, 3 मीटर होत्या मॅग्निट्यूड त्याची, बरोबर आहे. सो दोन्ही एकतर सेम असू शकतात किंवा तुमची पाथ लेंथ आहे ही डेफिनेटली काय असू शकते मग डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असणार आहे. कधीही डिस्प्लेसमेंट ही पाथ लेंथ पेक्षा जास्त असणार नाही. बघा मी पुन्हा काय म्हणतोय, ते डिस्प्लेसमेंट ही पाथ लेंथ पेक्षा कधीही जास्त असू शकणार नाही, सेम असू शकेल किंवा कमी असू शकेल, बरोबर आहे, कारण आपण काय बघतोय इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन याच्यामधला फरक बघणार आहोत, बरोबर आहे. सो हा सुद्धा तुम्हाला दुसरा फरकाचा, मगाशी आपण एक फरकाचा मुद्दा बघितला, हा दुसरा फरकाचा मुद्दा होईल. काय तर डिस्टन्स हे जे आहे इट इज ऑलवेज, डिस्टन्स म्हणजे आपल्या मी कायम डिस्टन्स म्हणतोय चुकून, आपल्याला पाथ लेंथ असं म्हणायचंय, पाथ लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द डिस्प्लेसमेंट. ओके, आणि मग इकडच्या साईडला मग काय होईल, इकडे आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटलं होतं, इथे काय होईल डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू पाथ लेंथ. सो असाही फरकाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. तिसरा आणखीन एक फरकाचा मुद्दा यावेळेला मी तुम्हाला सांगतो बघा, डिस्टन्स आहे ना हे एकतर 0 असणार आहे किंवा पॉझिटिव्ह, कारण डिस्टन्सला कधीही निगेटिव्ह नसणार आहे, पण डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते, कारण अलॉंग द निगेटिव्ह डिरेक्शन असेल तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते. म्हणजे बघा सुरुवातीला 0 पासून तो 5 पर्यंत गेला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये, पण तो 10 मीटर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये गेला, याचा अर्थ इफेक्टिव्हली तो -5 निगेटिव्ह मध्ये गेलाय. सो बरोबर आहे. सो मला काय म्हणायचं या ठिकाणी, तर तुम्ही असंही तिसरा पॉईंट सांगू शकता की डिस्टन्स किंवा पाथ लेंथ इज ऑलवेज 0 ऑर पॉझिटिव्ह, आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत डिस्प्लेसमेंट मे बी 0 पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो एकूण मी तुम्हाला 3 फरकाचे मुद्दे सांगितलेत. सो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हाच होमवर्क म्हणून देणार आहे. तर वळूया आजच्या होमवर्ककडे. बघा आजचा होमवर्क काय, एक तुम्हाला छोटंसं गणित देतो, एकदम सिंपल आहे. बघा काय म्हटलंय, अ पर्सन वॉक्स फ्रॉम पॉइंट P टू पॉइंट Q अलॉंग अ स्ट्रेट रोड 10 किलोमीटर. सो अलॉंग द स्ट्रेट रोड त्याला 10 किलोमीटर तो चालतोय पॉइंट P पासून Q पर्यंत. देन टर्न्स बॅक अँड रिटर्न्स टू पॉइंट R विच इज मिडवे बिटवीन P अँड Q.
ओके. सो बरोबर 10 किलोमीटरचा तो रस्ता आहे, पी पासून तो क्यू पर्यंत जातो म्हणजे 10 किलोमीटर जातो आणि आर या पॉईंटकडे तो परत येतो, जो आर पॉईंट कुठे आहे, पी आणि क्यूच्या मध्यात आहे. याचा अर्थ एक्झॅक्टली किती आहे, पी आणि आर मधलं अंतर किंवा आर आणि क्यू मधलं अंतर हे किती राहणार आहे, बरोबर 5-5 वर असणार आहे, तो बरोबर ना, मध्यात आहे म्हणजे आर हा पॉईंट बरोबर सेंटरला आहे, बरोबर. सो काय म्हटलंय त्यांनी, तर तो आर पर्यंत येतो, बरोबर आहे. आणि आता प्रश्न काय विचारलाय, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ ड्युरिंग धिस वॉक. सो आपल्याला मॅग्निट्यूड विचारले, डिरेक्शन बद्दल काही विचारलेलं नाही. ओके. सो जेव्हा तो वॉक करेल त्यावेळेला डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स म्हणजे मी कायम डिस्टन्स म्हणतो, लक्षात घेते, पाथ लेंथ आहे. ओके. तर पाथ लेंथ किती असणार आहे, बरोबर आहे. तो आधी 10 मीटर जाणार आहे, सॉरी किलोमीटर आहे आता या ठिकाणी, 10 किलोमीटर तो जाणार आहे आणि परत 5 किलोमीटर येणार आहे. तर त्या कंडिशनमध्ये पाथ लेंथ किती असणार आहे, ओके, मॅग्निट्यूड किती असणार आहे त्या पाथ लेंथची आणि डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड किती असणार आहे, हा तुमचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आज तुमच्यासाठी असा आहे, डिस्टिंग्विश बिटवीन पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट. सो मगाशी मी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगितले, एकूण कुठलेही 2 पॉईंट तुम्हाला कम्पॅरिझनचे लिहायचे आहेत परीक्षेमध्ये. 3 पॉईंट आत्ता लिहून ठेवला तरी हरकत नाही, परीक्षेमध्ये ज्या वेळेला 2 मुद्दे लिहायचे असतील त्याला 2 मार्क्स असतील. ठीक आहे. तर प्रयत्न करा, दोन्ही प्रश्न जे आहेत ते सोपे आहेत, त्यामुळे नक्की तुम्हाला येतील याची मला खात्री आहे.